नमस्कार मंडळी, मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी। मंडळी, नवा रविवार आणि नवी कविता। हा रविवार एकदम खास, कारण या रविवारी मदर्स डे आहे। पण मला असं वाटतं की मदर्स डे वर्षातून एकदा कशासाठी साजरा करावा। खरं म्हणजे रोजच मदर्स डे असतो। कधी आपण आई असतो, कधी आपली आई दुसरी असते, कधी मानलेली असते, कधी मावशी आई बनून येते आणि कधी मातृभूमी सुद्धा आई असते। त्यामुळे मला असं वाटतं की रोजच मदर्स डे साजरा करावा। तरीही माझी ही कविता आईसाठी सादर करते, माझ्या आईसाठी, नसलेल्या आईसाठी। मंडळी, ही कविता एकदम खास आहे आणि ही तुम्हाला नक्की आवडेल। कविता जरा मोठी आहे आणि कवितेचं स्वरूपही एकदम नवीन आहे। या कवितेचं नाव आहे आई आहे तरी। हे एक बोलगाणं आहे आणि हे बोलगाणं दोन व्यक्तींचं फोनवरील संभाषण आहे। या दोन व्यक्ती कोण आहेत? त्या दोन व्यक्तींचं एकमेकांशी नातं काय आहे हे तुम्हीच कविता ऐकल्यानंतर ठरवा आणि ते तुम्हाला सहज लक्षात येईल। तर मंडळी, ऐका बोलगाणं आई आहे तरी। थोडंसं नाट्यरूप आहे। आवडलं तर नक्की लाईक शेअर करा, इतरांनाही कळवा आणि आपण सर्वांनी मिळून हा मदर्स डे साजरा करूया। ऐका। प्रेम स्वरूप आई, प्रेम स्वरूप आई। एक मिनिट, फोन वाजतोय, जरा फोन घेते। हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो, हा हा हा, अगं तू आहेस होय सई? अगं मला वाटलं माझी आई। नेहमी तुझ्या आवाजात होतो आईचा भास, नेहमी तुझ्या आवाजात सई होतो आईचा भास। तिला आता जाऊन झाली आहेत 50, तिला आता जाऊन झाली आहेत 50, तरीही होत असतात ग मला असेच भास, तरीही होत असतात मला असेच भास। अगं ती कधी बोलते, अगं ती कधी बोलते तर कधी मला चक्क दिसतेच आहे ती। खरे नसते जे जे भासते, खरे नसते जे जे भासते, माहीत आहे मला ते। हॅलो हॅलो सई, काय म्हणते तुझी आई? काय म्हणते तुझी आई? अगं आहे थोडी बरी, आहे थोडी बरी, म्हणजे ती आहे इतकंच, म्हणजे ती आहे इतकंच। 9व्या-10व्या वर्षी यापेक्षा अपेक्षा काय असणार तरी? फक्त ती आहे एवढंच। फक्त म्हणायचं ती आहे बरी, ती आहे बरी। हॅलो हॅलो सई, हॅलो, अगं सई, तुला आई आहे तरी, तुला आई आहे तरी आमचं काय? आम्ही ऐश्वर्यातले भिकारी। आमचं काय? आम्ही ऐश्वर्यातले भिकारी। तुला आई आहे तरी सई, तुला आई आहे तरी।
पाळण्याकडे पाठ करून ती मला सोडून गेली. पाळण्याकडे पाठ करून ती मला सोडून गेली. काठावरच पोर ठेवून एका लाटेत वाहात गेली. खालीवर झुलत सुख दुःख झेलत रमून गेले झुल्यात. खालीवर झुलत सुख दुःख झेलत रमून गेले झुल्यात. कळू लागले मला जेव्हा आई नाही कळले तेव्हा. कळू लागले मला जेव्हा आई नाही कळले तेव्हा. पुन्हा आई मिळत नाही, डुप्लिकेट चालत नाही, म्हणून म्हणते जशी आहे तशी, जशी आहे तशी सई. तुझी आई असू दे तरी, तुझी आई असू दे तरी आमचं काय. आम्ही ऐश्वर्यातले भिकारी. सई तुला आई आहे तरी, तुला आई आहे तरी सई. हॅलो हॅलो, ऐकू येते ना तुला सई? अगं सई, आपल्यातही दडली आहे आपापली आई. आपल्यातही दडली आहे आपापली आई. ऐकतेस ना सई? हॅलो, ऐकतेस ना सई? हो, तुझं रडगाणं एकदम ठीक. ऐकते मी, तुझं रडगाणं एकदम ठीक. आता जरा माझं ऐक. अगं काया काया वेगळी तरी माया एकच सगळी. अगं काया काया वेगळी तरी माया एकच सगळी. तुझी काय माझी काय साऱ्यांची एकच माय. तुझी काय माझी काय साऱ्यांची एकच माय. माया कधी सरत नाही म्हणून माय कधी मरत नाही. माया कधी सरत नाही म्हणून माय कधी मरत नाही. सई, आई म्हणजे ओंकार. आई म्हणजे ओंकार. आई म्हणजे संस्कार. आई म्हणजे वाहतं पाणी. आई म्हणजे स्नेह गाणी. आई म्हणजे स्नेह गाणी. आई म्हणजे निरभ्र आकाश. आई म्हणजे निरभ्र आकाश. आई म्हणजे सूर्यप्रकाश. आई म्हणजे निरभ्र आकाश. आई म्हणजे सूर्यप्रकाश. आई नाही म्हणून करू नको खंत. आई नाही म्हणून करू नको खंत. कारण तीच असते आदी आणि अनंत. कारण तीच असते आदी आणि अनंत. तिचे असणे नसणे म्हणजे नुसते भास. तिचे असणे नसणे म्हणजे नुसते भास. आईच आपला खरा श्वास. आईच आपला खरा श्वास. हॅलो 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 सई. अगं मग बोलत होतं तिकडून कोण? तिने अचानकच ठेवला फोन. आवाज मात्र सईचाच होता. आवाज मात्र सईचाच होता. मला वाटलं माझ्या आईचा होता. मला वाटलं माझ्या आईचा होता. हॅलो हॅलो हॅलो. आई आई कशाला होऊन आलीस सई? कशाला होऊन आलीस सई? आई आई आहेस ना बरी? आहेस ना बरी? आज बरसल्या अमृत सरी. आज बरसल्या अमृत सरी.
अमृतसरी अमृतसरी. मंडळी, धन्यवाद. कविता आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि सगळ्या मुलींना, सगळ्या आयांना, मानलेल्या आयांना ही कविता मदर्स डे निमित्ताने शेअर करा. कळावे तुमची सुखो. पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी अशीच नवीन कविता घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.